मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे। तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता 65 वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थींना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास 74,000 लाभार्थी असून श्रावण बाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1,05,000हून अधिक लाभार्थी घेतात। दरमहा त्या लाभार्थींसाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी लागतो। मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही। याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही। निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो। त्यासोबत आता लाभार्थींना स्वयं घोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा या बाबी त्यात समाविष्ट आहेत। संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा यावर स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींसाठी डिसेंबरच्या अनुदानाची मागणी केली आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार शिल्पा पाटील यांनी दिली आहे।